मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण मुंबई कारागृह पेपर म्हणजेच आज 11 जानेवारी 2025 रोजी झालेला पेपर आज आपण सोडून घेणार आहे. तरी सर्व प्रश्नांची उत्तर आपण घेणार आहे. तरी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, याच्यातील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहे. तर सुरुवात करूया. आपण पहिला प्रश्न घेऊया. तर याच्यामध्ये खालीलपैकी समाजसुधारक आणि त्यांची जन्मगाव यांची चुकीची जोडी ओळखा, असा प्रश्न विचारला. तर महात्मा फुले यांचा जन्म पुण्यात झाला आहे, बरोबर. यांचा राजर्षी शाहू महाराजांचा जन्म देखील कागलमध्ये झाला. तसेच गोगा आगरकर यांचा जन्म कुडाळमध्ये झाला आहे. तर इथे धोंडो केशव कर्वे यांची चुकीची जोडी आहे, कारण की यांचा जन्म मुरुड या गावी झाला आहे. तर पुढचा प्रश्न बघूया आपण. खालीलपैकी खालीलपैकी सुधारक व त्यांचे संबंधित वृत्तपत्रे यापैकी चुकीची जोडी ओळखायची आहे. तर मित्रांनो, हा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही उत्तर लिहा, कारण की आपला उद्देश हा गणिताचे प्रश्न जास्तीत जास्त सोडवणे हे आहे. कारण की तुम्ही गुगल सर्च केलं तरी तुम्हाला उत्तर भेटू शकतात. तर कोकण महसुली विभागात किती जिल्हे आहेत, हा प्रश्न विचारला आहे. तर आपल्याला माहिती आहे, कोकण महसूल विभागात 7 जिल्हे आहेत. बघा, पुढचा प्रश्न विचारला आहे की काल गुरुवार होता, तर उद्या 15 तारीख आहे, तर पुढच्या शनिवारी अ, कोणती तारीख येईल असं म्हटलंय. काल गुरुवार होता म्हणते, आणि उद्या 15 तारीख आहे. म्हणजे ती आज विचार करते, काल गुरुवार होता, उद्या 15 तारीख आहे, तर आज कोणता वार झाला? आज शुक्रवार झाला. आज शुक्रवार झाला, आणि उद्या शनिवार झाला. उद्याचा शनिवार किती तारीख आहे? 15 तारीख आहे. उद्या 15 तारीख आहे. तर पुढच्या शनिवारी कोणती तारीख येईल असं विचारलंय. तर 15 मध्ये 7 मिक्स करा, कारण की 7 दिवसाचा आठवडा असतो. तर उत्तर काय येईल? 22. तर पुढच्या शनिवारी कोणती तारीख येईल? तर 22 तारीख येईल. चला, पुढचा प्रश्न बघूया. सकाळी 7 वाजता रमेश झेंड्याकडे तोंड करून उभा होता. तेव्हा झेंड्याची सावली रमेशच्या डाव्या बाजूने पडली. बघा, सकाळी सात वाजता सकाळी 7 वाजता रमेश झेंडा, ही समजा पूर्व दिशा आहे, बरोबर. ही पश्चिम दिशा आहे, ही दक्षिण, आणि ही उत्तर. सकाळी 7 वाजता रमेश झेंड्याकडे तोंड करून उभा होता, आणि प्रश्न काय विचारलाय? झेंड्याची सावली रमेशच्या डाव्या बाजूने पडली, तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? आता समजा पूर्व इकडे, तर सूर्य उगवला, इकडून सूर्यप्रकाश किरणे पडणार. हा रमेश इथे उभारलेला आहे, त्याच्या डाव्या बाजूला पडले. जर झेंडा डाव्या बाजूला पडणार म्हणजे काय? समजा इकडे झेंडा असेल तर इकडे पडणार, आणि इकडे झेंडा असेल तर ह्या बाजूला सावली पडणार, बरोबर. रमेश देखील ह्या बाजूला पडणार. समजा रमेशने इकडे तोंड केलं असतं, बरोबर, तर इकडे कोणती बाजू झाली असती? त्याची रमेशची उजवी बाजू झाली असती. आणि जर रमेशचं तोंड इकडे असेल आणि झेंडा इकडे, तर बघा, झेंड्याकडे तोंड केलं तर इकडे सावली पडणार, आणि त्याची डावी बाजू कोणती होणार? ही होणार. आणि तेच विचारलं आहे, मग झेंडा कोणत्या बाजूला असेल हा प्रश्न विचारला आहे. तर त्याचं उत्तर काय येईल? उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक क, उत्तर ऑप्शन, राईट. तर पुढचा प्रश्न, उत्तर दिशा. तर पुढचा प्रश्न बघूया आपण. 31 मुलांच्या 31 मुलांच्या रांगेत लिनाचा डावीकडून 15 क्रमांक आहे. 31 मुलांची संख्या किती आहे? 31. टोटल 31 आहेत. त्याच्यामध्ये डावीकडून 15वा आहे लीना, बरोबर. एकूण मुलांची संख्या किती आहे? 31. तर उरलेले किती झाले? इथे 16 झाले, बरोबर. इकडले उरलेले 16, इकडे 14, आणि लीना आहे ती 15व्या नंबरला आहे डावीकडून, बरोबर. तर पुढचा प्रश्न काय विचारलाय? तर उजवीकडून मोजल्यास तिचा क्रमांक किती येईल? बघा, हे 16 मुलं आहेत, आणि स्वतः एक लीना, हिचा नंबर किती येणार?
17वा. तर उजवीकडनं मोडलंस त्याचं उत्तर किती येईल? 17व्या नंबर येईल. पुढचा प्रश्न काय आहे? सारणी विचारली आहे, बुद्धिमत्तेचा आहे. तर जे जे नंतर काय येतं? के, बघा, के यल दोन गट सोडलेले आहेत. नंतर यम आलाय, यम नंतर एन ओ हे दोन गट सोडलेले आहेत, दोन अक्षर, आणि नंतर पी घेतलेला आहे. नंतर पी नंतर क्यू आर हे दोन सोडलेले आहेत, नंतर एस घेतलाय. नंतर एस नंतर देखील आपल्याला तेच करायचं आहे, टी आणि यू सोडायचं आहे आणि डायरेक्ट कोणता घ्यायचा आहे? व्ही. आता व्ही पर्याय असणारे किती जण आहेत? हे एक आहे, हे एक आहे. आता बघा, नंतर दोनचा वर्ग किती केला? चार. चारचा वर्ग किती केला? ठीक आहे, इथं वर्ग पद्धत नाही वापरली, डबल केली. दोननी मिक्स केलंय, दोनच्या मध्ये मिक्स केलं दोन, चार झालं. चार मध्ये दोन मिक्स केले सहा, सहा मध्ये दोन मिक्स केले आठ, आठ मध्ये दोन मिक्स केले 10. तर पर्याय क्रमांक एक काय येईल? चौथा. बघा, इथं पुढचा प्रश्न बघूया आपण. 4, 8, 9, 27, 16, 64, 25, 125. बघा इथे काय केलंय बघा. चार, चार कुणाचा वर्ग आहे? दोनचा वर्ग आहे. बरोबर. हे हे येलो कलर मध्ये जे लिहिले आहेत ते वर्ग काय आहेत? काही ना कोणत्या संख्येचे वर्ग आहेत. आणि हे 8, 27, 67, 125 हे काय आहेत? घन आहे. म्हणजेच पहिल्यांदा काय केला? दोनचा वर्ग व घन, नंतर तीनचा वर्ग व घन, चारचा वर्ग व घन, नंतर पाचचा वर्ग व घन. आता पुढचा नंबर कोणता आहे? सहाचा वर्ग म्हणजे 36 व त्याचा घन. बघा 36, बघा इथे आहे, दोन ठिकाणी 36 आहे, हे पण 36 आहे. तर पुढचा घन पण करायचा आहे. 36चा घन काय येणार? सॉरी, सहाचा घन 216, म्हणजेच हा पर्याय येणार, हा नसणार आपला पर्याय. चला, खालीलपैकी वेगळे पण दाखवणारा घटक ओळखा. बघा, तीन बाहेरचे देश आहेत, एक दिल्ली आहे. मग तुम्ही याचं उत्तर योग्य पद्धतीने लिहा. कारण की काही राजधानी असेल किंवा काही एखादी राजधानी नसेल असंही घटक असू शकतो. आंबा फळ, बटाटा काय आहे? तर खोड किंवा मूळ यामध्ये तुम्ही कमेंट बॉक्समध्ये योग्य उत्तर लिहायचं आहे. फॉर्म हा शब्द DMTO ह्या संकेताक्षरात लिहिला जातो. तो स्टॉप हा शब्द कोणत्या अक्षरात लिहिला जाईल? बघा, एफ, एफ नंतर कशी सारणी लिहिली आहे? बघा, उत्तराकडनं जायचं, डी, डी नंतर ई सोडला, नंतर काय घेतला? एफ. बरोबर. नंतर यम, एन सोडला, एन घ्यायचा ना, डायरेक्ट एन गॅप द्यायचं, ओ. त्याप्रमाणे बघा आपण क्यू, क्यू नंतर आर सोडून द्यायचा, यस. बरोबर, सगळ्यांकडे तीन ठिकाणी क्यू आहे. मग आपल्याला आणखी एक बघावं लागेल. इथं टी आहे, म्हणजेच आर नंतर यस सोडून द्यायचा आणि टी, म्हणजेच यस टी. इथे पण आहे, इथे पण आहे. बघा, इथं शेवटी आर आहे आणि शेवटी व्ही आहे, यानुसार तो आपल्याला उत्तर लिहायचं आहे. तर तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा, कदाचित हे उत्तर असू शकतं. कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर लिहा. घोड्याला वाघ म्हटले, बैलाला हत्ती म्हटले. घोड्याला काय म्हटले? वाघ म्हटले. बैलाला हत्ती म्हटले. हत्तीला बैल म्हटले. वाघाला सिंह म्हटले, शिंग. घोड्याला काय म्हटले? वाघ. वाघा, बैल, शिंग कोणाला असते आधी सांगा? बैलाला हत्ती म्हटले, तर शिंग कोणाला येतील? हत्तीला. गुणिले म्हणजे अधिक केलंय, भागाकार म्हणजे वजा केलंय, आणि वजा म्हणजे गुणाकार. बघा, आपण इथं मान्य करूया आधी. 9, 5, 7, 7, 8. ठीक आहे. गुणाकार म्हणजे काय आहे? अधिक. इथे अधिक लिहिले. वजा चिन्ह म्हणजेच काय आहे? गुणाकार. इथे गुणाकार लिहिले.
अधिक म्हणजे काय? अधिक म्हणजे भागाकार आहे, इथे भागाकार लिहिले. नंतर 7 आणि 8च्या मध्ये भागाकार चिन्ह आहे, तर भागाकारला यांनी वजा म्हटलं आहे. ठीक आहे, वजा. आणि 8 अधिकला काय म्हटलं आहे यांनी? भागाकार. बघा, आणि बरोबर चिन्ह. ठीक आहे, हा त्यांनी शेवटी साईन का दिला आहे काय माहिती, पुढे नंबर गॅप नाहीये, नंबर नाहीये कोणता. ठीक आहे, आपण तरी सोडवण्याचा प्रयत्न करूया. बॉडमास पद्धत इथं वापरली जाते, इथं ब्रॅकेट नाही. ओके. डिव्हिजन, आधी डिव्हिजन करून घ्या. इकडे नंबर नाहीये त्याच्यामुळे याचा विचार करू नका. 7/9 अधिक 5 गुणुले 7/7 किती झाले? 1 वजा 8. नंतर काय करा? मल्टिप्लिकेशन करा. बॉड मास, बीओडी, बॉड, डिव्हिजन नाही, मास. मल्टिप्लिकेशन करा. 9 अधिक 5 गुणिले किती झाले? 5 वजा 8. बघा, 9 5 14, 14 वजा 8 किती झाले? 6. तर हे येणार आपलं उत्तर. पी क्यू आर एस परीक्षेसाठी जे येतात, पी प्रथम येत नाही. पी प्रथम येत नाही, क्यू हा पीच्या अगदी पुढे आहे. क्यू हा पीच्या काय आहे? अगदी. क्यू हा पीच्या काय आहे? अगदी पुढे आहे. बरोबर. यस हा शेवटी येत नाही, यस हा शेवटी नाही म्हणतो. हीच फक्त आपल्याला गोष्ट सांगता येते. क्यू हा पीच्या अगदी पुढे नाही आणि पी प्रथम येत नाही म्हणलंय. पी आपण त्याच्यामुळेच पाठीमागे लिहिला आहे. यस हा शेवटी येत नाही, यस म्हणजेच पुढे येऊ शकतो. आणि उरला कोण? आर. तर आर, यस आणि आरच्या कोण पुढे आहे हे सांगता येत नाही आपल्याला सध्याला. तर प्रथम कोण येतोय? तर आपल्याला यस आणि आर मध्ये कोणी प्रथम आहे हे सांगता येणार नाही. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक ब. 2 नाणी फेकली असता कमीत कमी 2 हेड पडण्याची शक्यता, म्हणजे दो दोन्ही नाणी फेकली तर दोन्ही ठिकाणी काय पडायला पाहिजे? छप्पाच पडायला पाहिजे. एकूण हे एकदाच घडू शकतं, कारण की आपण शिकलेलो आहे HH TT ST TH, त्याच्याप्रमाणे 2 हेड आहेत म्हणून काय झालं असतं इथं? 1/4, म्हणजेच पर्याय क्रमांक 1. बघा पुढचा. आंबे हे आंबे द्राक्षापेक्षा महाग आहेत, म्हणजेच महाग कोण आहेत? आंबे महाग आहेत. कुणापेक्षा? द्राक्षेपेक्षा. म्हणून आपण द्राक्षे खाली घेतली. द्राक्षे सफरचंदापेक्षा स्वस्त आहेत. द्राक्षे मात्र कसे आहेत? सफरचंदापेक्षा स्वस्त आहेत. काय विचारले आपल्याला? तर सर्वात महाग फळ कोणते? सांगा बर. याच्यावरनं आपल्याला आंबे महाग आहेत का सफरचंद महाग आहेत हे सांगताच येत नाही दोघात. द्राक्ष स्वस्त आहेत हे एवढं समजलं. त्याच्यामुळे पर्याय काय आहे ना? निश्चितपणे सांगता येणार नाही. 96 मीटर लांबीची दोरीची 12 मीटरचा एक तुकडा असे 8 तुकडे बनवण्यास किती वेळ किती वेळा कापावा लागेल? श- किती वेळा कापावा लागेल? समजा 96 मीटर दोरी आहे, त्याचे जर 2 तुकडे करायचे असेल तर तुम्हाला कितीदा कापावं लागेल? एकदा. एकदा कट केले की काय होणार? ऑटोमॅटिक दोन तुकडे होणार आहेत. म्हणजेच जर 8 तुकडे करायचं असेल तर एक निकमी, म्हणजेच काय करावं लागेल? 7. बरोबर. 12 8 96, 7 तुकडे केले की बरोबर काय होणार आहेत? 8 तुकडे ऑटोमॅटिक होणार आहे. सीताचे वय 13 वर्षापूर्वी 10 होते. सीताचे वय 13 वर्षापूर्वी 10 आहे. 13 वर्षापूर्वी म्हणजे आज किती झालं? आज झालं 23. तेव्हा 10 होतं, तर
आज किती झालं? 23 ना. तर किती वर्षांनी 45 होईल? तर अजून 45 होण्यासाठी आपल्याला किती टाइम लागेल शीताला? 22 वर्ष आणि 45 वर्ष होईल. बघा, इथे पर्याय क्रमांक 1 आहे. एका शेतात काही कोंबड्या व काही गायी आहेत. त्यांच्या पायांची संख्या 230 आहे व डोक्यांची संख्या 70 आहे. तर शेतात गायी किती? बघा, एका शेतात काही कोंबड्या व काही गायी आहेत. कोंबड्यांना पाय किती असते? 2, म्हणून 2x. आणि गायींना पाय किती असते? 4, म्हणून 4y. म्हणून, कारण इथं गायी आहे. त्यांच्या पायांची संख्या किती आहे? 230. आणि जर डोक्यांची संख्या, डोकं तर सर्वांना एकच असतं, म्हणून डोक्यांची संख्या किती येणार? 70. आता काय करा, प्रत्येकाला 2 ने गुणा. 2x याला ह्या स्टेपला अधिक 2y. जर 70ला 2 ने गुणलं तर काय लिहिणार? 140. हे कट करून टाका आता, कारण 2 ने गुणले. आता ह्याची आणि याची काय करा? वजाबाकी. हे 2x काय झालं? कट. 4y मधनं 2y गेले, किती उरले? 2y. 230 मधनं 140 गेले, किती उरले? 70. म्हणजेच y ची किंमत किती आली? 35. काय विचारले आपल्याला? शेतात गाई. वाय कुणाला मानले आपण? गाईलाच मानले ना. म्हणजे 35 कुणाचं उत्तर झालं? त्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ब आलं. जर सांकेतिक भाषेत 888 ला 426 म्हटलंय, तर 999 म्हणजे किती? बघा, 888 वजा 456 करा. 8तनं 6 गेले 2, 8तनं 5 गेले 3, 8तनं 4 गेले 4, म्हणजे 432. तर 999 मधनं पण 432 करा. 9तनं 2 गेले 7, 9तनं 3 गेले 6, 9तनं 4 गेले 5, 5 6 6 हा पर्याय येईल. गटात न बसणार शब्द, याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. अंधार, दिवा. अंधार काय करतो? अंधार घालवण्यासाठी आपण दिव्याचा यूज करतो. तसं थकवा घालवण्यासाठी हे नाही पर्याय. ताण भागवण्यासाठी पाणी हा पर्याय असू शकतो. औषध औषध घालवण्यासाठी आजारपण असं नाही. अंधार घालवण्यासाठी दिवा, तसं ताण घालवण्यासाठी पाणी. मला वाटतं हा पर्याय आहे. तरी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर लिहू शकता. 23व्या प्रश्नाचं देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर लिहा. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया आपण. एका रांगेत यस हा आरच्या मागे आहे. लिहूया आपण लगेच. यस हा आरच्या मागे आहे. ठीक आहे. यस आरच्या मागे आहे, तरी पीच्या, बघा आपले यस हा आरच्या मागे आहे, पण पीच्या काय आहे? पुढे. आरच्या मागे लिहिला आणि पीच्या पुढे. ही रांग आहे समजा. सी हा पीच्या मागे असला तरी एच्या पुढे. सी हा पीच्या काय आहे? मागे. तरी काय म्हणते? एच्या पुढे आहे. इथे बघा, एच्या पुढे केला लगेच. तर त्यापैकी मधोमध असणारा कोण? बघा, 5 व्यक्ती आहेत. 5 व्यक्ती आहेत, RSPCA. तर यापैकी मधोमध कोण झालं? पी झालं ना. आहे का पर्याय पी? बघा, आहे पी. 12 व 18 यांचा लसावी काढा. काढा पडदेशीन लसावी. लसावी मासावी येत असेल. प्रत्येकाने कमेंट बॉक्स मध्ये उत्तर लिहा. 4 गुणिले 3, बरोबर. हे झालं 12 साठी. आणि 18 साठी काय? 3 गुणिले 2. चला, मसावी आणि लसावी काढून कमेंट बॉक्स मध्ये उत्तर लिहा. बघा, 4ची अजून फोड होऊ शकते. 2 गुणिले 2. हे 25 आणि 26 तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये उत्तर लिहा. 45%. 45% म्हणजेच किती? बघा,
45% म्हणजे किती? आपण 100 ने भागतो टक्के असलं की. मग काय करा, 5×9 = 45. 5×2 = 10. 9/20 आहे का पर्याय? बघा, 9/20. 9/20 पाहिजे आपल्याला. म्हणजेच पर्याय क्रमांक क. 150% म्हणजे किती? 150% म्हणजेच काय? आपण कोणत्याही 100 ने भागतो टक्केवारी काढताना. म्हणजेच काय झालं? हे शून्य शून्य कट झालं. 5×3 = 15. 5×2 = 10 म्हणजे 3/2. 3/2 ला अजून करा, भाग द्या. बे एक बे, बे पॉईंट, पॉईंट दिला, बे पंचे 10, 1.5. पर्याय क्रमांक ए. 4,000 किमतीचा मोबाईल 3600 तोटा घेऊन विकला तर मोबाईलची विक्री किंमत किती? 4,000 किंमत आहे, तेव्हा त्याला आपण 100% मानायचं. जर 600 तोटा घेऊन विकला, 600 तोटा घेतलाय त्याने, तर हे किती? बघा, हे शून्य कट झाला, हे झाला, हा एक शून्य कट झाला, हा एक शून्य, हा एक शून्य कट झाला, हा खालचा एक झाला. म्हणजे 4x बरोबर काय झालं? 60. म्हणजे एक्स बरोबर काय झालं? 60/4 आलं तर किती झालं? 15. एक्स ची किंमत किती झाली? 15. हे झाला पर्सेंटेज. आपल्याला एवढं उत्तर काढायची गरज नाही मित्रांनो. 600 तोटा विकला तर म्हणजेच काय? 4,000 वजा 600 करावं लागेल. एवढं सिंपल आहे. किती झालं? 3400. आपल्याला जर पर्सेंटेज विचारला असतं तर आपण आधीच्या पद्धतीने काढले असते. 4,000 किमतीचे घड्याळ -12 तोटा घेऊन विकले तर किती रुपये तोटा झाला? आता इथं पर्सेंटेज असेल मे बी, कारण रुपये लिहिले नाही. तर आत्ताच्या पद्धतीने जावं लागणार आपल्याला. 4,000 100 12% तोटा म्हणजेच काय? कितीला विकली त्यांनी ती गोष्ट? 88%ला विकली. बघा, हे शून्य कट झाले, हे शून्य कट झाले, हे दोन शून्य कट झाले. मग एक्स बरोबर 88 × 40 करा. हे शून्य लिहिले, 4×8 = 32. हे 3 लिहिले, 4 4×8 = 32 आणि 3 35. 3,520 आहे का पर्याय? तोटा विचारला मित्रांनो. नंतर तेच तोटा तुम्ही सहज काढू शकता. कसं काढणार सांगा बरं? इथे 12, हे दोन शून्य कट झाले, 12×4 = 48 म्हणजे 480 रुपये तोटा झाला. बघा, प्रश्न व्यवस्थित वाचा. 6,000 छप्पील किंमत असलेला मोबाईल ग्राहकाला 5,150 किमतीला मिळाला तर सूट किती? 6,000 किंमत आहे आणि कितीला विकला? 5,150. हे दोन शून्य काय झाले? कट झाले. हा पण शून्य काय झाला? कट झाला. बरोबर. आता काय करणार तुम्ही? किंवा वजाबाकी करून तुम्ही डायरेक्ट काढू शकता. 6,150 वजा 5,100, 6,000 वजा 5,150 किती झालं? 900, 850. पर्याय सोपे होते प्रश्न आहेत, आपण किचकट करण्याचा प्रयत्न केला. एका व्यापाऱ्याने 520 रुपयाच्या किमतीवर 15% सूट दिल्यास ती वस्तू किती रुपयाला पडेल? 520च्या किमतीवर 50%, 15% सूट. 520 किंमत आहे, आता त्या पद्धतीने करायला लागलो आपण. 15% सूट दिली म्हणजे कितीला पडली ती वस्तू? 85%ला. हा शून्य कट झाला, बरोबर. नंतर भाग घालवा, 2×5 = 10. इथं 2×2 = 4, 2×7 = 12. इथं 5 ने जातो, 5×1 = 5, 5×7 = 35. मग 26 × 17 करा.
26 गुणिले 17, 17चा पाडा पाच, पाठ असेल. 17 × 102, हातचे आले 10. 17 × 34 = 10, 44, 442. पर्याय क्रमांक 1. राधा राधाने 3650 रुपये किमतीची फुले विकली, तर तिला शेकडा 15 प्रमाणे किती कमिशन मिळाले? बघा, 3650 किमतीची फुले विकली, तर तिला 15 प्रमाणे किती भेटले रुपये? बरोबर. म्हणजे काय करावं लागेल? 36.50 गुणिले 15. 15 शून्य शून्य, 15 5 75, 7 आले ह्याच्यात. 15 × 90, 90 आणि 7, 97. 15 × 3 = 45, 45 आणि 9 = 54. 547.50. पर्याय क्रमांक पहिला. तुम्ही ज्या पद्धती सोडवता त्या पद्धतीने तुम्ही उत्तर काढू शकता. जर तुम्ही सपोर्ट केला तर आपण कमीत कमी वेळेत मी जसं उत्तर काढतो तसं तुम्ही हे काढू शकता. फक्त थोडंसं तुम्हाला लेक्चर वगैरे बघावं लागतील. राजेशने दलालामार्फत एक जुनी कार खरेदी केली. कारची किंमत 32,400 ठरली आणि दलाली 3.5% याप्रमाणे दिली, तर राजेशने किती दलाली दिली? बघा, 32,400, 100. 32,400 म्हणजे किती? 100%. तर 3.5 बरोबर किती? हीच दलाली आहे ना. हे दोन शून्य काय झाले? कट झाले. मग 324 गुणिले 3.5 करा. 5 नि गुणा 5 = 20. 2 आले. 5 × 2 = 10 आणि 2 = 12. हात चाला 1. 5 × 3 = 15 आणि 1 = 16. 3 × 4 = 12. हात चाला 1. 3 × 2 = 6 आणि 1 = 7. 3 × 3 = 9. 0, 4, 6, 7, 13, 11. एक घरानंतर दशांश स्थान, कारण इथं 3.5. 1134. पर्याय क्रमांक पहिला. शेकडा शेकडा कोणत्या दराने 400 ची 3 वर्षात 460 रक्कम? सरळ व्याजावर प्रश्न आहे. 400 बरोबर 100%. 3 वर्षात, 3 वर्षात किती टक्के माहित नाही आपल्याला, म्हणून एक मानलं. तेव्हा किती होतात? 460. हे दोन शून्य कट झाले. 460 × 4 करा. 460 × 4. कसं काढणार बघा वर. मी करतोय ते बरोबर आहे का? तुम्ही तोंडीही काढू शकता. बघा, उत्तराकडनं जायचं आपण. ठीक आहे. 4 आहे. 4% असत, तर 4 × 4 किती झाले? 16. म्हणजे एका वर्षाला 16, तर 3 वर्षात किती होतात? 16×3 = 48. पण आहे का ती किंमत? नाही. नंतर 5. 5 × 4 करा. 5 × 4 = 20. 3 वर्षात किती होतं? 20×3 = 60. म्हणजेच 5 हा पर्याय येतोय. आपण काही उत्तर आपल्याला पर्यायाकडूनही जाणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला वेळ वाचतोय आणि जे किचकट प्रश्न आहे त्याला आपल्याला वेळ देत आहे. राजाने क्रिकेटच्या 5 सामन्यांमध्ये 19, 49, 99, 88, 65 धावा काढल्या, तर त्यांची सरासरी काढा. बेरीज करायची इथं डायरेक्ट. 19 आणि 49 किती झाले? बघा, 50, 60, 58, 58 आणि 99, 157. बघा, 157. नंतर 28 + 65 करा.
8 आणि 5 73, 73 आणि 20 किती झाले? 93. नंतर हे शून्य, हातचाला 1, हे झाले 15, 250. एकूण सामने किती आहेत? 5. म्हणजेच 250 भागिले 5 करा, 5 5 25, 50. हा झाला आपला पर्याय. 30 सेकंदात 2 मिनिटाचे असलेले गुणोत्तर काढा. 2 मिनिटं आणि 30 सेकंद. 30 सेकंद, 2 मिनिटं म्हणजे किती सेकंद? एका मिनिटात 60 सेकंद असते, तर 2 मिनिटात 120 सेकंद. शून्य शून्य कट झाले. 3 1 3, 3 चौक 12, एकास 4. पर्याय क्रमांक क. 72 ला 4 5 या प्रमाणात विभागा. बघा, बघा कुणाचा बेरीज 72 येते बघा. याची बेरीज 72 येत नाही, म्हणून हा पर्याय कटला. याची पण येत नाही, हा पण पर्याय कटला. याचे पण येत नाही, हा उरला पर्याय ब. अ व ब. आजच्या वयांचे गुणोत्तर 5:9 आहे. अ चे वय 20 वर्ष असेल. बघा, 5:9 म्हणजेच भागाकार 5/9. अ चे वय काय? 20. तर ब चे काढा म्हटले. 5 1 5, 5 चौक 20. हा एक्स तिरकस गुणाकार करा. एक्स इकडे आला, 9 चौक 36. म्हणजेच त्याचं काय काढायला लावले आपल्याला? ब चे वय काढा म्हटले, तर काय येणार? 36. रमेशचे 15 वर्षापूर्वी वय 30 होते. रमेशचे 15 वर्षापूर्वी वय किती होते? 30 होते. तर किती वर्षांनी 60 वर्षाचा होईल? 15 वर्षापूर्वी 30 होते. तर आज किती झाले? 45 झाले ना. 30 अधिक 15 45. तर किती वर्षांनी 60 वर्षाचे? मग 60 मधनं 45 वजा करा. 10 5 गेले 5. तिथं हातचा तिकडे गेल्यामुळे 5 झाले. 5 4 गेले 1. तर काय झालं? 15 वर्षांनी तो 60 वर्षाचा होईल. 100 इंच म्हणजे किती सेंटीमीटर? काढा. 3 3.45. तरी तुम्ही उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. 5 मीटर बरोबर किती किलोमीटर? 5 मीटर म्हटलंय म्हणजे 5 एक 1 किमी म्हणजे 1000 मीटर. म्हणजेच 5 ला काय करावं लागणार आपल्याला? 1000ने भागावं लागेल. काय काय झाला आपला पर्याय? पर्याय क्रमांक ड. कारण 3 घरानंतर पॉईंट द्यायचा. एका पेटीत 2 डझन आंबे, अशा 24 पेटीत एकूण आंबे किती? एका पेटीत 2 डझन आहेत, बरोबर. अशा 24 पेट्यात म्हणजे किती डझन झाले? 2 चोक 8, बेदुनी 4, 48 डझन आंबे आहेत. आणि एका डझन मध्ये किती आंबे असतात? 12. करा गुणाकार. 12 8 96. 9 आले हातचा. 12 चोक 48, 48 आणि 9 किती झाले? 57. 576. असे क्विक उत्तर सोडावं लागतात आपल्याला. 1024 किलो बाईट म्हणजे किती बाईट? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. खालीलपैकी मूळ संख्या कोणती आहे ते शोधा. ज्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जात नाही त्याला काय म्हणतो आपण? मूळ संख्या. बघा, याला बघा 3 ने जात नाही. ही तर नाही, कारण 11चा वर्ग काय आहे? 121. त्याच्यामुळे हा पर्याय कट झाला. नंतर ह्या 3 पैकी कोणती आहे? बघा, प्रत्येक काही ट्रिक्स आहेत माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये, ते तुम्ही पाहून मूळ संख्या कशी शोधायची काढू शकता. खालीलपैकी सर्वात लहान 3 अंकी मूळ संख्या कोणती? 3 अंकी मूळ संख्या विचारलाय. 101 ही मूळ संख्या आहे. बघा बरं. सर्वात लहान म्हणजेच काय झाली? 101 ही मूळ अंकी
मूळ संख्या झाली सर्वात लहान. खालीलपैकी सर्वात लहान 5 अंकी संख्या जिला 41 ने भाग जाईल. बघा 41 ने कोणत्या संख्येला भाग जातोय? हे कमेंट बॉक्समध्ये लिहा, कारण की याला आपल्याला थोडासा वेळ लागू शकतो, व्हिडिओची टाइम वाढू शकतो त्याच्यामुळे. पुढील पैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? सर्वात लहान अपूर्णांक विचारले. बघा याच्यावरनं समजत नाही, काही जण लगेच उत्तर 2/3 म्हणते. मे बी असू शकते, पण आपण अंदाजे उत्तर लिहायचं नाही. इथे काय 5/8, 2/3, नंतर 3/4 आणि 3/5. बघा 8चा भाग द्या, 8 0 0, 8 पंचे 40, 8 सक्क 48, 3 0 0 याचा 3 सक्क 18. हे आणखी एक देऊ, 8 सक्क 48, नंतर 2 आलो, 8 2 16, इथं 3 सक्क 18, इथे किती झालं? 4 0 0, 4 7 28, 4 पंचे 20 आणि 3/5 होतात. इथं काय झालं? 5 0 0, 5 सक्क 30. सर्वात लहान विचारलं, तर काय झालं? पर्याय क्रमांक पहिला. 121चा वर्ग विचारला. 21चा वर्ग म्हणलं ह्या, हा तर पर्याय कट झाला. बरोबर. नंतर 121 गुणिले 121 करायचंय. 1 2 1, नंतर इथं शून्य लिहिला. बे 1 बे, बे 2 बे 1 बे. काही ट्रिक्स असतात, त्यांनी तुम्ही सोडवू शकता. नंतर इथे 2 शून्य आले, नंतर 1 2 1. बघा 1 4, 4 आणि 5 6, 4. 46 41 कुठं आहे का? पर्याय क्रमांक. ट्रिक्स मध्ये आपण कन्फ्युजन होतो, त्यामुळे चुकीचं उत्तर येते. त्यामुळे एक थोडासा 1 2 सेकंद गेले तरी चालत, पण उत्तर फिक्स लिहिणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे आपले मायनस होणार नाही. पुढचा प्रश्न काय आहे? 225 कुणाचा वर्ग आहे? सोपा आहे, 15चा वर्ग आहे 225. इथे वर्ग काढायला लावलाय. बघा कोणत्या संख्येला चा वर्ग एक असतो? 9 चा 50 असतो, 96 1. तरी आपण काढून बघूया. 100चा वर्ग किती? 10,000. 101चा काढून बघूया, किती झाला? 10,000. नंतर 100 गुणिले 1, हा झाला 200. म्हणजे 101 येतोय का पर्याय? नाही येत. नंतर 111चा काढून बघा वर्ग, डायरेक्ट बेरीज करा. नंतर काय लिहिते? 1 गुणाकार सोपा जातोय, कारण सगळीकडेच 1 आहे. 1 2 3, म्हणजेच हा पण पर्याय गेला 111. नंतर इथं 2 आला, 1 12,332. 111 पुढे चालली संख्या, म्हणजे 119 तर नसणारच, कारण की इथं 12,032 नाही तर 11,881. मग डायरेक्ट उत्तर काय येणार? 109. लसावी, ह्या 3 संख्येची लसावी काढा. 72 60 आणि 96 यांची लसावी तुम्ही काढू शकता. सोपं उदाहरण आहे, त्याच्यामुळे तुम्ही उत्तर कमेंट बॉक्समध्ये. हेही लसावीचं आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला देत आहे. बघा पुढचे मराठीचे प्रश्न आहेत, तुम्ही ओव्हरलुक करून घ्या कोणकोणते प्रश्न विचारलेले आहेत. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ऍड करू. वयाचे किती वर्ष असणारी व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढवू शकते?
हे GS चे प्रश्न आहेत. आपण जास्तीत जास्त गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न घेतलेले आहेत. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. असंच तुम्ही उत्तरं सोडवण्याचा प्रयत्न करा. थँक्यू. धन्यवाद.